या दोन व्हिडिओ मधला फरक तुम्ही बघितलाच असेल. काय फरक लक्षात आलं? पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये साडी वगैरे तर सेमच आहे, बॅकग्राऊंड सेम आहे, मी तर आहे तीच आहे. पण जस्ट थोडासा फरक काय झाला माहितीये का? पहिल्या व्हिडिओमध्ये मी साडी फक्त नेसली होती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी साडी स्टाईल केली. येस, साडी फक्त नेसणं किंवा मग साडी सुंदर स्टाईल करणं याच्यामध्ये प्रचंड डिफरन्स आहे बरं का. साडी तुम्ही कशी स्टाईल करता याच्यावरती तुमचा लुक कसा दिसणार हे खूप जास्त डिपेंड आहे. साडी जर सुंदर प्रकारे स्टाईल केली, परफेक्टली ॲक्सेसरीज मॅच केल्या, अगदी साधी सिंपल साडी सुद्धा प्रचंड सुंदर दिसते. आता तुम्हाला काय वाटते? छोटासा प्रश्न पहिल्यांदा, ही साडी किती रुपयाची असेल? त्याचं कमेंट करून मला उत्तर सांगा. अर्थात व्हिडिओच्या लास्टला मी ते उत्तर सांगणारच आहे. ही साडी मी किती रुपयाला घेतली, कुठून घेतली हे सगळं काही. पण साडी तुम्हाला आवडली का आणि तुमचा गेस काय की ही साडी किती रुपयांची असेल? सो व्हिडिओला पुढे सुरुवात करतोय, पण त्यापूर्वी हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची जी बेल आयकॉन असते ना, ती सोबतची घंटा, तिला क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचे कोणतेही असे छान, इन्फॉर्मेटिव्ह आणि नवीन व्हिडिओज मिस होणार नाहीत. सो मग जर साडी परफेक्टली स्टाईल करायची असेल, साडीमध्ये सुंदर दिसायचं असेल ना, तर या अगदी बेसिक ॲक्सेसरीज आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्या. किंवा ह्या 7 मस्ट हॅव ॲक्सेसरीज तर तुमच्याकडे असतील ना, तुम्ही कोणत्याही साडीला अतिशय सुंदर लुक देऊ शकता. कोणत्या ह्या ॲक्सेसरीज? तर नंबर 1, साडीमध्ये जर सुंदर दिसायचं असेल, छान वाटायचं असेल ना, सगळ्यात मस्ट म्हणजे त्या साडीवरचा ब्लाउज. साडीवरती ब्लाउज तुम्ही कसा मॅच करता, नेहमी डिझाईन्स किंवा त्याचे पॅटर्न कोणते वापरता, याच्यावरती पण तुमची साडी कशी दिसणार हे खूप जास्त डिपेंड आहे. बघा ना, आता ही साधी सिंपल साडी होती, पण थोडासा ट्रेंडी ब्लाउज मी त्याच्यावरती मॅच केला, थोडासा कॉन्ट्रास्ट केला, त्याच्या बॅक साईडला वगैरे मस्त अशी डिझाईन ट्राय केली, तर ही साधी सिंपल साडी पण ह्या थोड्याशा हटके ब्लाउजमुळे अगदी छान दिसायला लागली. आता याच्यावरती आलेला ब्लाउज पीस असा साधा सिंपल रनिंग होता, तोच जर मी शिवला असता तर त्या साडीचा लुक इतका थोडासा असं छान वाटला असता का, किंवा थोडा फ्रेश वाटला असता का? साडी जर तुम्हाला सुंदर स्टाईल करायची असेल, साडीमध्ये जर खूप छान हटके दिसायचं असेल, ट्रेंडी दिसायचं असेल ना, तर साडीच्या ब्लाउजवरती थोडीशी मेहनत घ्यावीच लागते. ब्लाउजचे वेगवेगळे नेक पॅटर्न ट्राय करणं किंवा स्लीव्सचे पॅटर्न ट्राय करणं, कॉटनच्या वगैरे साड्या असतील तर त्याच्यावर थोडेसे कॉलरचे, हाय नेकचे वगैरे ब्लाउज किंवा थोडेसे प्रिंटेड ब्लाउज ट्राय करणं, किंवा जर छान अशा शिफॉनच्या वगैरे साड्या असतील, ऑर्गेन्झा असेल, नेट असेल, तर अशा साड्यांवरती थोडेसे डिझायनर ब्लाउज किंवा स्लीव्हचे वेगवेगळे पॅटर्न ट्राय करणं. याच्यामुळे पण ना, साधी सिंपल साडी पण किंवा कोणतीही तुमची साडी अतिशय सुंदर, स्टायलिश आणि युनिक. नंबर 2, साडीच्या मस्ट हॅव ॲक्सेसरीज मध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडीवर वापरली जाणारी ज्वेलरी. आता तुम्ही फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, साडी मी जस्ट अशी साधी सिंपल नेसली, त्याच्यावरती कोणतीही ज्वेलरी मॅच केलेली नव्हती किंवा कोणतीही छान असा ट्रेंडी ॲक्सेसरीज मॅच केल्या नव्हत्या, तर साडी किती साधी, सिंपल, बोरिंग वाटत होती. पण तेच त्याच्यावरती मी थोडीशी ज्वेलरी मॅच केली, त्याच्यावरती आता त्याच्या कलर शेडला मॅच होणारी थोडीशी मोत्याची ज्वेलरी किंवा थोडे मोठे पेंडंट, आणि मग गळ्यातलं जर थोडंसं मोठं असेल तर कानातले छोटे मॅच करणं किंवा साडीवरती घड्याळ वगैरे अशा ॲक्सेसरीज मॅच करणं, याच्यामुळे पण साडीचा लुक खूप सुंदर होऊ शकतो. तुम्ही जर साडी खूप छान अशी डिझायनर घालणार असाल तर त्याच्यावरती थोडीशी खड्याची वगैरे जी आपली असती ना, डायमंड ज्वेलरी, तशा प्रकारची ज्वेलरी मॅच करा, ती पण खूप सुंदर दिसते. किंवा साडी जर थोडीशी ट्रॅडिशनल असेल तर त्याच्यावरती टेम्पल ज्वेलरी घालणं किंवा गोल्ड मधली ज्वेलरी घालणं अतिशय सुंदर दिसतं. तेच जर साडी थोडीशी व्हाईट बेस मधली असेल तर तुम्ही त्याच्यावरती ऑक्साईड ज्वेलरी मॅच करू शकता, किंवा सुंदर सुंदर अशा सिल्वर ज्वेलरी मिळतात, त्याच्यातले खूप व्हरायटीमध्ये दागिने मिळतात, ते तुम्ही मॅच करू शकता. साडीचा पॅटर्न कसा आहे किंवा तुम्ही कोणत्या फंक्शनला ती साडी मॅच करत आहात त्याच्यानुसार ज्वेलरी निवडली तर साडी अतिशय सुंदर दिसते. ज्वेलरी कशी निवडायची याचा सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे, किंवा खास ऑक्साईड ज्वेलरी कशी स्टाईल करायची याचे पण व्हिडिओ आहेत. ते जर तुम्हाला बघायला आवडत असतील, त्याच्यात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकता. ज्याच्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल की ज्वेलरी कशी स्टाईल करायची किंवा कोणत्या प्रकारच्या साडीवरती कशा प्रकारची ज्वेलरी छान दिसते. नंबर 3, तुम्हाला तुमची आजी वगैरे घालायची तसे कंबरपट्टे आठवतात का हो? त्यांचे चक्क चांदीचे असायचे आणि किती सुंदर दिसायचे ना. ब्रॉड असा बेल्ट असणारा कंबरपट्टा असायचा, किंवा आजीकडे छान असे मेखला असायचे किंवा छल्ला असायचा, किती सुंदर दिसायचं ते कमरेवरती घातलेलं. येस, सध्या त्याची फॅशन परत एकदा आलेली आहे. आता फक्त ना त्या कंबरपट्ट्यामध्ये, त्याला आपण वेस्ट बँड म्हणा किंवा वेस्ट चेन म्हणा, प्रचंड सुंदर डिझाईन्स त्याच्यात आलेले आहेत.
प्रत्येक साडीच्या पॅटर्न नुसार, साडी ट्रॅडिशनल असेल तर त्याच्यावरती सुंदर असे ब्रॉड वर्क केलेले कंबरपट्टे, किंवा साडी जर थोडीशी फॅन्सी असेल, डिझायनर असेल तर त्याच्यावरती छान अशी मेटॅलिक वेस्टबँड मिळतात. ते पण स्टाईल करणं अतिशय सुंदर दिसतं आणि त्याच्यामुळे साडीचा लुक पण प्रचंड एलिव्हेट होतो. साडीला जर छान असं मॉडर्न स्टायलिश दाखवायचं असेल ना, तर थोडासा छान असा नाजूक साखळीचा वेस्टबँड ट्राय करा, किंवा त्याच्यावरती जर तुम्हाला असं छान बोल्ड लुक करायचा आहे किंवा एखाद्या नाईट पार्टीसाठीचा वगैरे लुक करायचा आहे तर थोडासा हटके छान असा ब्रॉड असणारा मेटॅलिकचा कंबरपट्टा ट्राय करा. अतिशय छान दिसतं. त्याच्यावरती जर छान असे वेगळे ब्लाऊज पॅटर्न ट्राय केले, थोडीशी प्लेन साडी, असा मेटॅलिकचा वेस्टबँड आणि त्याच्यासोबत छान असा बोल्ड मेकअप, वाव, इतका सुंदर स्टायलिश लुक होतो माहिती का. सो मस्ट हॅव ऍसेसरीज मध्ये तुमच्याकडे असे छान 1-2 वेस्टबँड तरी पाहिजेत, जे तुम्ही डिझायनर साड्यांसाठी किंवा ट्रॅडिशनल साड्यांसाठी अगदी इझिली मॅच करू शकाल. नंबर 4, साडीवरची मस्ट हॅव ऍसेसरीज म्हणजे सुंदर अशा घातल्या जाणाऱ्या बांगड्या. तुम्ही वेगवेगळे फॅन्सी कडे घालू शकता किंवा छान अशा काचेच्या बांगड्या घालू शकता. सध्या दोरा वर्कच्या बांगड्या मिळतात किंवा वेल्वेट लेसच्या बांगड्या मिळतात, तशा बांगड्या मॅच करू शकता. पण साडीला जर कम्प्लीट लुक द्यायचा असेल ना, तर साडीवरती बांगड्या किंवा हातात काहीतरी घालणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकतर साडी पण सुंदर दिसते, ते हात वगैरे पण खूप सुंदर उठून दिसतात आणि त्याच्यामुळे आपला एक लुक पण कम्प्लीट होतो. साडीवरती तुम्ही वेगवेगळ्या काचेच्या बांगड्या ट्राय करू शकता. तुम्ही कित्येक मूव्हीज मध्ये वगैरे बघितले असतील, सुंदर अशा प्लेन बांगड्या किती छान दिसतात साडीवरती. किंवा सध्याच्या वेल्वेट डिझाईनच्या बांगड्या निघालेल्या आहेत, त्या पण बघा ना, वेगवेगळे जर कलर मिक्स मॅच केले तर साडीचा लुक अतिशय छान येतो त्या बांगड्यांमुळे. सो मस्ट हॅव ऍसेसरीज मध्ये तुमच्याकडे अशा थोड्याशा तरी बांगड्या किंवा ज्या अशा मिक्स अँड मॅच करता येतील, बऱ्याच साड्यांवर वापरता येतील, अशा 1-2-3 पॅटर्नच्या बांगड्या घेऊन ठेवल्या ना, तर त्या आपण बऱ्याच साडीवरती घालू शकतो. किंवा तुम्हाला जर थोडंसं हटके बोल्ड लुक करायचं असेल, ट्रेंडी लुक करायचं असेल, किंवा काय माहिती काकूबाईसारखं बांगड्या घालून बसायचं मला नाही आवडत असं जर वाटत असेल, तर तुम्ही साडीवरती सुंदर असे कडे सुद्धा मॅच करू शकता. ते पण खूप छान दिसतात. थोडेसे मेटॅलिक डिझाईनचे, त्याच्यातले गोल्डन मधले असतील किंवा सिल्वर मधले असतील किंवा थोडेसे असे गोल्डन सिल्वर मिक्स असतील, किंवा इव्हन आता कॉपर कलरचे सुद्धा कडे मिळतात, तसे कडे तुम्ही 1-2 घेऊन ठेवू शकता आणि ते सुद्धा साडीवरती मॅच करू शकता. मस्ट हॅव ऍसेसरीज मध्ये नंबर 5 म्हणजे छान असे साडीवरती मॅच केले जाणारे वॉच. तुम्ही म्हणाल वॉच कुठं आपण रोज रोज घालतो किंवा घरात कधी आपण वॉच घालतो? घरात नाही हो, पण किमान तुम्ही जर बाहेर जाणार असाल, मैत्रिणीकडे जाताय, मार्केटमध्ये जाताय, किंवा जर तुम्ही असे छान काहीतरी प्रोफेशनल करिअर करताय आणि रोजचं घराबाहेर पडणंय, तर हातात वॉच तर हवंच ना. साडीवरती तुम्ही अनेक प्रकारचे सध्या वॉच बाजारात आलेले आहेत. मेटॅलिकचे असतील किंवा छान असे बेल्टचे असतील, लेदर बेल्टचे वगैरे, किंवा रोज गोल्ड मधले वगैरे तशा कलरचे वॉच असतील. अतिशय सुंदर तर दिसतातच, एकतर तुमचा छान असं मनगट पण उठवून दिसतं, लक्ष पण राहतं की अरे किती वेळ झालाय, किती वेळ आपण टाइमपास करतोय किंवा किती वेळ आपण काम करतोय. आणि त्यासोबतच साडीवरती वॉच तर घालायलाच हवं, ज्याच्यामुळे आपला लुक पण अतिशय छान असा, एक जर फॉर्मल हवा फॉर्मल, किंवा एक तो सुंदर असं म्हणतात ना, एक साधं सिंपल पण असं सुंदर सोफिस्टिकेटेड इम्प्रेशन पाहिजे, तसं इम्प्रेशन आपल्याला एक साध्याशा वॉचमुळे मिळू शकतं. साडीवरती मॅच करायचं असेल, तुम्ही जर असं छान फंक्शनला वगैरे घालताय किंवा एखाद्या लग्न कार्यात वगैरे जर खूप अशी वर्कची वगैरे साडी आहे, त्याच्यावरती वॉच मॅच करायचं असेल, तर तुम्हाला रागाचे वगैरे ना, टायटन मधले अतिशय सुंदर डिझायनर वॉच मिळतात, ते तुम्ही मॅच करू शकता. पण तेच जर ऑफिशियल घालायचं असेल, कॉटनच्या वगैरे साड्या मॅच करायच्या असतील, तर अशा वेळी त्याच्यावरती छान असे लेदर बेल्टचे वॉच, थोडेसे स्क्वेअर डायलचे किंवा तुमच्या मनगटाच्या साईज नुसार स्क्वेअर मधले छान दिसतात, किंवा छान असे जर तुम्हाला मोठ्या डायल आवडत असतील ते पण खूप सुंदर दिसतात. नंबर 6, इफ यू वॉन्ट टू स्टील अ शो, तुमच्याकडे एखादं सुंदर क्लच किंवा पोटली बॅग किंवा छान अशी पर्स तर हवीच. साडीवर जर छान असं साडीला सुंदर बनवायचं असेल ना, किंवा साडीवरचा लुक कम्प्लीट करायचा असेल, फंक्शनल साडी असेल तर छान अशी बीड्सची वर्क केलेली पोटली बॅग हवी आपल्याकडे, किंवा तशा प्रकारचा सुंदर असा थोडासा चमचमता, थोडेसे खडे वगैरे असणारा क्लच हवा. किंवा जर रोजचा फॉर्मल लुक आहे किंवा रोज ऑफिसला जाणं आहे, एखादी तरी टोट बॅग हवी आपल्याकडे, किंवा एखादी तरी साईड स्लिंग हवी, त्याच्यामुळे पटकन मार्केटमध्ये जाऊन यायचं असेल किंवा पटकन असं थोडंसं बाहेर जायचंय, छोटीशी काहीतरी शॉपिंग करून यायची, अशा वेळी स्लिंग्स वगैरे पण प्रचंड उपयोगी पडतात. छान असे छोटे क्लच येतात, ते मॅच करू शकता. सध्या छान अशा बोहो डिझाईनच्या पर्स किंवा तशा स्लिंग्स निघाल्यात, त्या पण साडीवरती खूप सुंदर दिसतात, साडीला त्या पण अगदी छान स्टायलिश टच देतात. आणि नंबर 7, ज्वेलरी छान मॅच केलीये, पर्स वगैरे छान आहे हातात घेतलेली, ब्लाऊज अतिशय सुंदर वेगळ्या डिझाईनचा आहे, सगळं लुक कम्प्लीट आहे, पण पायात चप्पल अगदीच काहीतरी घातलेली आहे, किंवा साडी एका कलरची, चप्पल तिसऱ्याच कलरची, असं काहीतरी मॅच केलंय, किंवा
छान असं ऑफिसला फॉर्मल लुक मध्ये जाताय, कॉटनची वगैरे साडी आणि त्याच्यावरती अगदी चमचमते हिल्स मॅच केलेत. थोडस मिसमॅच वाटतं का हो? तसं करायला आपण सध्या ना असं झालंय, फॅशन म्हणजे जे आपण करू ती फॅशन असं होतं. पण जर लुक आपल्याला छान करायचा असेल, साडी छान स्टाईल करायची असेल, तर त्याच्यावरती फुटवेअर व्यवस्थित मॅच करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही रोजचं ऑफिस लुक असेल तर छान तुम्ही शूज ट्राय करू शकता किंवा सुंदर अशा थोडेसे हिल्स असणारे सँडल ट्राय करू शकता किंवा तशा चप्पल ट्राय करू शकता. त्या पण जर थोड्याशा ब्लॅक मधल्या, न्यूट्रल टोन मधल्या घेतल्या, बेज मधल्या घेतल्या, थोड्याशा जर कॉपर मधल्या घेतल्या ना, तर ते कलर बऱ्यापैकी साड्यांवरती, ड्रेसवरती मॅच होतात. किंवा आपल्या स्किन टोनला मॅच होणारा असा थोडासा कलर घेतला ना, तर ते बऱ्याच कपड्यांवरती आपण मॅच करू शकतो. वगैरे साड्या असतील तर त्याच्यावरती हिल्स अतिशय छान दिसतात. थोडासा जर लुक ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न करायचा असेल तर अशा वेळी तुम्ही साडीवरती जुतीस ट्राय करू शकता, मोजडी ट्राय करू शकता. त्या पण तुमच्या साडीला खूप सुंदर बनवू शकतात. आपल्या कम्फर्टनुसार आणि साडीच्या स्टाईलनुसार आणि ज्या इव्हेंटला किंवा ज्या गोष्टीसाठी आपण ती साडी स्टाईल करतोय त्या इव्हेंटला बघून जर फुटवेअर मॅच केले ना, साडीचा लुक अतिशय छान आणि स्टायलिश होऊ शकतो. फुटवेअर कसे चूज करायचे, ते कसे स्टाईल करायचे, ते कोणत्या कपड्यांसोबत कोणते फुटवेअर छान दिसतात, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर त्याचा अतिशय युजफुल व्हिडिओ आपण केलेला आहे. तो पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय, तो पण तुम्ही चेक करू शकता. ज्याच्यानं तुम्ही नेक्स्ट टाइम फुटवेअर चूज करताना तुम्हाला एक असं छान गायडन्स होईल की कोणत्या ह्याच्यावरती कोणते फुटवेअर अगदी छान दिसतात किंवा कोणते फुटवेअर अतिशय कम्फर्टेबली आपण मॅच करू शकतो. सो साडी जर परफेक्ट स्टाईल करायची असेल ना किंवा साडीचा लुक जर खूप छान एलिव्हेट करायचा असेल, साडीचा लुक छान स्टायलिश करायचा असेल, हटके करायचा असेल, तर या 7 ॲक्सेसरीज ज्याच्यामध्ये ज्वेलरी असेल, ब्लाऊज असेल, साडीवरती मॅच केले जाणारे बँगल्स असतील, चप्पल असेल किंवा इतर बाकी सगळ्या ॲक्सेसरीज आणि त्याच्यासोबत छान असा थोडासा मेकअप, हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित मॅच केलं ना, साडीमध्ये तुम्ही अतिशय सुंदर दिसणारे, युनिक दिसणारे, सगळ्यांपेक्षा उठून दिसणारे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, आपला पहिला क्वेश्चन त्याचा आन्सर द्यायचं राहिलं. सो ही साडी मी घेतली होती सोलापूरला, चाटलामध्ये आणि ही साडी आहे फक्त 400 रुपयांची. साधी सिंपल 400 रुपयांची कॉटनची साडी आहे. थोडीशी मिक्स कॉटन म्हणता येईल, कॉटन पॉलिस्टर मिक्स अशा टाईपमध्ये. पण लुक आणि याच्या काठमुळे मला ही साडी प्रचंड आवडलेली. सोबत सेम असाच ब्लाऊज पीस आलेला, थोडासा ब्लॅक शेड मधला, पण त्याच्यावरती मग सेम तसा मॅच करण्यापेक्षा थोडासा काठांना मॅच होणारा केला. त्याच्यामुळे बघा ना, साडीचा लुक पण किती सुंदर दिसतो. तुम्हाला आवडली का? कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल, पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.